नमस्कार मित्रांनो, मी रोहन दिवर। आज आपण जाणून घेणार आहोत एकवीरा की महामाया। हो, एकवीरा देवी की महामाया देवी यांचे गुपित रहस्य। या दोघांपैकी हे कोण होते? एकवीरा देवी होत्या का महामाया? तर चला आज जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत एक असं ठिकाण आहे जिथं दररोज हजारो लोक देवीचं दर्शन घेतात। ते म्हणतात ही आमची एकवीरा माता आहे, पण काही इतिहासकार सांगतात ही देवी नाही, ही आहे बुद्ध माता महामाया। पण सत्य काय आहे? ही देवी खरंच शक्तिरूप आहे का, की तीच आहे जिने ज्ञानाला जन्म दिला? हे ठिकाण आहे लोणावळ्याजवळचं कार्ला गृह मंदिर। लोक यालाच एकवीरा देवीचं मंदिर म्हणतात, की या मंदिराखाली आहे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातील बुद्ध गृह, की ज्या काळी इथे बुद्ध भिक्षू ध्यान, प्रार्थना आणि पूजन करत असतात। आणि त्या गृहांमध्ये असलेल्या लेखांमध्ये एक नाव वारंवार दिसतं, ते म्हणजे महामाया। होय, हेच ते नाव महामाया, ज्या भगवान बुद्धांच्या आई होत्या। महामाया या कौशल देशातील राजा दुष्योधन यांच्या पत्नी होत्या। त्या लुंबिनी वनात एका सालवृक्षाखाली उभ्या असतात। त्यांनी सिद्धार्थ गौतम यांना जन्म दिला। जगाच्या प्रकाशाचं बीज त्या उधारत होत्या आणि पुढे ते सिद्धार्थ झाले भगवान बुद्ध। हो, पण त्या आईचं स्मारक कुठे गेलं, तिचं मंदिर कुठे गेलं? ते राहिलं या सह्याद्रीच्या दडलेल्या कार्ला गृहात। पुढे काळ बदलला, बौद्ध धर्माचा प्रभाव कमी झाला, शक्तिपूजेचा काळ सुरू झाला। लोकांनी त्या मातेला विसरलं नाही, फक्त तिचं रूप बदललं। तर ती महामाया देवी लोकांच्या श्रद्धेत झाली एकवीरा माता। म्हणूनच कार्ला गृहाच्या शेजारी असलेलं मंदिर बौद्ध आणि हिंदू या दोन्ही धर्माचं संगम बनलं। एकीकडे स्तूप, शिलालेख आणि भिक्षूंच्या विहारांचे अवशेष, आणि दुसरीकडे देवीची आरती, घंटा, भक्ती, नारळ। आजही लोणावळा, अजंठा, वेरूळ, भंडारदरा या सगळ्या भागात एक गोष्ट कायम सांगितली जाते, एकवीरा म्हणजे महामाया देवीचं रूप। ती आई जिने ज्ञान दिलं पण स्वतः दुःख सहन केलं। ती मातृत्वाचं रूप आहे, धर्मापलीकडचं, काळापलीकडचं। आणि म्हणून जेव्हा लोक म्हणतात जय एकवीरा, तेव्हा काहींच्या मनात घुमतं जय महामाया। मग आता शेवटी प्रश्न असा राहतो की ती देवी कोण, एकवीरा की महामाया? कदाचित उत्तर दोन्ही आहे, कारण नावं वेगळी असली तरी आई तीच आहे। ती आई जी शक्तीचं प्रतीक आहे, बुद्ध असो व देवी, ती मातृत्वाची मूर्ती आहे, ती काळाच्या पलीकडची आहे आणि श्रद्धेच्या प्रत्येक रूपात जिवंत आहे। मी रोहन दिवर, आवाज मराठी विचार सत्याचा। ही कथा फक्त धर्माची नाही, ही कथा आहे त्या आईची जिने देवाला जन्म दिला। म्हणूनच नमो बुद्धाय, जय महामाया।